वेलकम टू द न्यू ब्लॉग. तर आपण आज खडकवासला धरणाला आलतो आणि सॉरी म्हणजे कसं आहे माहिती का, पुण्याचा सगळा पाणी पुरवठा आहे ना तो इथूनच होतो, या धरणातून. तर याला खडकवासला धरण म्हणतात. पहिले तर लोकांना आत जाऊन द्यायचे, पण आता इथं बॅरिगेट लावलेत की माणसांनी आत नाही जावं. बहुत तिथून जर का तुम्ही सरळ बघितलं ना तर तुम्हाला एनडीए दिसेल. तुम्हाला एक काम देतो गाईस, ह्या चित्रामध्ये तुम्हाला पोलीस शोधायचे. जर का तुम्हाला पोलीस भेटला इथे तर मला नक्की कमेंट करा. तिथं पोलीस साहेब बसलेत आपले कुठं तरी, तुम्ही सांगा मला कुठं बसले. खूपशे लोक येतात इथं बसायला वगैरे आणि खूप चांगलं आहे इथं, म्हणजे चांगलं वाटतं. आणि तुम्हाला इतिहास सांगतो, जर का तुम्हाला इतिहास माहित नसेल या धरणाचा तर 1870s मध्ये हे धरण बनलेलं. आणि तुम्हाला माहित असेल पानशेत डॅम जे आहे तर बांधकाम पूर्ण नव्हतं. 12 जुलैला समथिंग 12 जुलै 1961ला तेव्हा काय झालं, खूप साऱ्या पाण्याचा प्रभाव ना ह्या खडकवासला डॅमला येऊन धडकला आणि हा पण डॅम फुटला. त्यामुळं काय झालं की शनिवार पेठ म्हणा किंवा सारसबाग इकडे सगळा हा पूर जमा झाला. 15 ते 10 फूट आपलं पुणे शहर सगळं आत गेलतं पाण्यात. त्यामुळं खूपशा लोकांचा जीव पण गेला आणि तुमच्या आजी वगैरेंचं सोनं पण त्यात वाहून गेलं. त्यामुळे असे बाकी ठीक आहे, काय वाटायचं आता. पण आत्ता बघा जेवढा सुंदर आहे तेवढा घातक पण आहे असं. पण जर का तुम्ही इथं आला तर तुम्हाला रायडिंग साठी माय फेवरेट आणि माय फेवरेट उंट पण बघायला भेटतो. ते पण दादा भेटले आपल्याला. काय म्हणता? काय नाही हे चांगलं आहे, तुमचं फिरणं पण होतं, बघणं पण होतं आणि थोडीफार इन्कम पण मिळते. बरोबर आहे. तुम्हाला काय वाटतं नेमकं मला किती इन्कम असेल असं? ते नाही ना म्हणलं तर तुम्हाला 35,000 तरी मिळालं पाहिजे. बरोबर. तुम्हाला काय वाटतं किती? तेवढंच का? तर तुम्ही मला सांगा गाईस किती भेटतं आपल्याला. मी काही सांगणार नाही आता. तर चालेल, धन्यवाद धन्यवाद. पैसे घेऊ नका आणि ओके गाईस, म्हणजे राईडिंग भारी वाटते. दादा धन्यवाद आम्हाला राईड दिल्याबद्दल. परत एकदा नाव सांगा आणि नक्की सांगा लोकांना यायला इकडं. नक्की 100% या. काही थोडंफार कमी बी करू. हा, फक्त ह्याला काय विषय सरप्राईज लाईक सरप्राईज करा, थोडंफार कमी करू आणि रायडिंग मारू तुम्हाला घोड्या आणि उंटावर. तुम्ही इथलेच आहेत का? हो ना, आम्ही एमपीचे. एमपीचे का? ओके, धन्यवाद दादा, एक नंबर. आता आपण तुमच्या मित्राकडे जरा हे करूयात. आमचा टाइमपास वाला आहे. हा, 400 रुपये घेतो एका गोड्याचे राईडचे. लोकांना फसवतो हा. त्याच्यावर अत्याचार झाला पाहिजे, आपला अत्याचार होतो त्याच्यावर झाला पाहिजे. आहे आमचं बरं. बोलू का जरा? हा बोला की. नाही कलर खराब आहे. 8 दिवसाचा महिन्याचा कलर आहे हा. आणि ते बर्फ आहे ना ते खराब पाण्याचा आहे. ससूनचा नाहीये, पण खराब पाण्याचा आहे. त्यामुळं ते गोळा तुम्ही ना चौकशी करून खावा. ठीक आहे. आणि तो घेतोय 50 रुपये काय, आणि 50 रुपये घेतो. त्यामुळे ना थंडी गावठ्याचं तुम्ही खाऊ नका. सर्दी पण होणार, खोकला होणार, आजारी पडणार, दवाखान्यात मोकर पैसे घालवणार. आणि आपला मित्र आहे ना आता रागावलेला आहे माझ्या, त्यामुळे मी आता शांत बसतो. सगळे क्यों सबकी बारी आते. सबकी बारी. आता काय होतंय तुला? आपल्याला बनवणार 2 भाऊ. बघा बर्फ असं टाकून दिलेला आहे बघा. खराब झालेला पण जेव्हा खराब झालेला हा चांगला होता. ते गिराईक नको म्हणलं दुसरा बर्फ लावला. ओके. अति सुंदर फळा बनवतो. आधी मिळेल शप्पर. आता काय करत आहे, एकदा खाल्लं की परत 4 वेळा येणार. यायलाच लागते, यायलाच लागणार. काय विजय सेल्स काय स्पेशल विजय स्पेशल आहे. अरे आहे लोकांचा आणि आपला फेवरेट काला गट्टा. काला गट्टा. हे फक्त नावाला काला गट्टा आहे. कसं आहे एकच नंबर. हाय रोज
रोज ब्रेकअप झाल्यावर खातात काय माझ्याकडे. नाही काय नाही काय काय रोज का? हा, रोजच संध्याकाळ काय नाही ती इथंच आहे. हे विसर लोकांचा कलर. हुशार म्हणजे टेस्ट घेतल्यावर कळणार तुम्हाला की कसं आहे बोलू बेस्ट नाही बेस्ट मम्मी और एवढे. ओके. लाईट तर लय भारी येतो तुमचे. वाव फुल टेस्टी. हो येणार येच म्हणणार नाही म्हणणार की नका येऊ म्हणून काय ते येच हे म्हणणार. ना जरा असं काय होतं वाटतं रिव्हर्स सायकोलॉजी होईल इथं गर्दीच होईल बघा. धन्यवाद भाऊ तुम्ही हे दिल्याबद्दल आणि राईड दिल्याबद्दल. आम्ही नक्कीच येऊ आता पुढच्या वेळेस वहिनीला घेऊन येऊ. परत आपण व्हिडिओ फोटो काढू. हा आता जरा तुम्ही जरा आम्ही जरा मूड मध्ये नाही मूड मध्ये नाहीये हे तुमचं मूड नाही. मूड काय असेल. गाडी दोन घोडे येणार आहेत चांगलेवाले जरा मोठे. हे तुमची गाडी आहे का? मुलींशी कसं बोलतात की अजून एक मी तुम्हाला उदाहरण देऊ का? उदाहरण पाहिजे ना तुला. हॅलो गाईस बोलता मराठी मराठी बोलता ठीक आहे. मला सांगा खडकवासल्याला यायचं कारण काय असतं माणसांचं? माझ्यासाठी तर मी पीस साठी येते. मी इथे कॉलेजला आहे आणि शांतता असते कधी कधी. वीकडेज मध्ये जास्त गर्दी नसते म्हणून. ओके म्हणजे स्ट्रेस फ्री व्हायचं असेल तर नक्की इथे. आणि इथलं फूड विषय काय म्हणतो मी? फूड ऑब्विसली टाकला पाहिजे. बेस्ट बेस्ट. अजून एक प्रश्न होता मी सगळ्यांना विचारतोय हा. ठीक आहे तर मी 1 वर्ष दुबईला होतो आणि विषय असा होता की तिथं मला चांगली सॅलरी होती तरी मी कंटेंट क्रिएशन चालू केली. तर मला सांगा ते मी चांगलं केलं का स्वतःच चालू करून मी चांगली केली? कंटेंट क्रिएशन कंटेंट क्रिएशन माझी हे नाहीये त्यात काही वाईट असं काहीच नाहीये कंटेंट क्रिएशन मध्ये. चालू केलं या ऑब्विसली. व्हॉट्स युअर नेम? मृण्मयी. मृण्मयी. तुझं? साक्षी. साक्षी. हाय साक्षी. साक्षी इज अ डेडली नेम इन पुणे ऍक्च्युली. तुम्ही काही भीता पोरींशी बोलायला बघा. जी लोक भीतात पोरींशी बोलाय त्यांना काय म्हणतात? समोरून अप्रोच केलं तर नाही नाही घाबरा का. येस अँड ऍक्च्युली दिस इज माय मेमो. आता आपण 2-3 बघितलं ना गाईस म्हणजे आपल्या इन्स्टा आयडी घेतली पोरींनी आपण काय दिली. नाव काय तुझं? अनिकेत. आणि आई म्हटलं कोण ते सगळेच खडक वाचलेला पाहते. एक बेसिकली जर सांगायला गेलं तर आम्ही जॉबलेस मुली आहोत आणि ते ऑफिसचं एवढा स्ट्रेस असतो. ओनर हे ते प्रेशर असतं. इथं आल्यानंतर एक मन मोकळं होतं खूप छान असं. खूप छान वाटतं आम्हाला असं. अच्छा तुझं नाव काय? ऋतुजा. आकांक्षा. खायला पण छान आहे असं म्हणायला. जर कोणी खाणारे खूपच जास्त असले तर ते येऊ शकतात. खूप छान भेटतं इथं खायला पण असं मस्त भजे वगैरे. आणि काय आहे तुझी इन्स्टा आयडी? मयूर गायकवाड. मयूर. स्वतःच चालू केलंय. बरोबर केलं का? हे चांगले हे चांगलं आहे. कधी आपलं स्वतःच पाहिजे आहे ना? मग काय. आता नाही हे चांगलं आहे. खूप छान केलंय मावशी तुमच्या मुलाने. काय मम्मीला सुनबाई पाहिजे होती. ठीक आहे ओके तर ती तुला भेटेल का? खूप छान भेटेल. खूप छान भेटेल. ओके आता ह्या बोललं म्हटल्यावर भेटणार. चल धन्यवाद. परत एकदा नाव सांगा तुमचं. माझं नाव ऋतुजा. माझा आकांक्षा. आकांक्षा. ह्यांना पण बघा तुम्ही इन्स्टावर भेटायचं ट्राय नका करू का की फॉलो बॅक देत नाहीत. ठीक आहे ह्याची आयडी प्रायव्हेट आहे. ओके थँक्यू गाईज. थँक्यू. थँक्स. लोक डायरेक्ट आपल्याला फ्री मध्ये सगळं देऊन टाकलं लोकांनी अँड इट्स व्हेरी गुड फॉर मी. जुन्या आठवणी आठवत असतील तुम्हाला? अत्यंत छान वाटतं. खूप छान वाटतं आणि अर्थातच जुनं आठवत असतं. म्हणजे 5 ते 10 मिनिटं मी तुम्हाला सांगतो 5 ते 10 मिनिटं जरी इथे आलं ना इट्स लाईक अ मेडिटेशन. म्हणजे की इथे 5 ते 10 मिनिटं येऊन जरी थांबलं ना. अनेक मित्रांना मी सांगतो की ताणतणाव खूप आहे आता आयुष्यामध्ये. अगदी लोन्स पासून प्रत्येक गोष्टीत लोकांना चॅलेंजेस आहेत आजकाल. तर त्यांनी 5-10 मिनिटं जरी स्वतःसाठी काढावी. जे लोक जवळचे आहेत त्यांनी किमान इथे 5-10 मिनिटं घालवावी. म्हणजे निश्चितपणे आपण जे काही स्ट्रेसच्या गोळ्या घेतो त्या गोळ्या घेण्यापेक्षा किंवा काही औषधं घेण्यापेक्षा हे नैसर्गिक औषध आहे की ज्याच्यामध्ये निसर्गाच्या सान्निध्यात आपोआप तुमचा स्ट्रेस खाली येतो आणि बरेचसे रोग जे तुम्हाला होणार असतात ते होत नाही. म्हणजे या दृष्टीने पण विचार करावा असं मला वाटतं. खूप चांगलं बोललाय काका तुम्ही. आजकालच्या युवक खूप स्ट्रेस घेतात लाईफ मध्ये. रिलेशन म्हणा फायनान्स म्हणा. मी स्वतः स्ट्रेसमध्ये होतो आणि मी याचा अनुभव घेतला. म्हणजे की मी स्ट्रेसमध्ये असल्यानंतर मी निसर्गामध्ये जायला लागलो आणि प्रचंड प्रमाणात फरक पडला माझ्यामध्ये
की मी म्हणजे माझे जे चॅलेंजेस आहेत ते अधिक सकारात्मकरित्या घ्यायला लागलो आणि इथून जी मला एनर्जी मिळते ही परत मी जाऊन आयुष्यातले जे चॅलेंजेस आहेत ते फाईट करायला मला खूप उपयोग होतो याचा. व्यसनांच्या आहारी जाण्यापेक्षा निसर्ग आपल्याला जो स्ट्रेस बस्टर देतोय तो उपयोग करून घ्यावा असं मला वाटतं. नाही, पुण्यातच आहे. पुण्यातच आहे अगदी, म्हणजे त्या नारायणपेठेचा तो रस्ता आहे ना. 1 मिनिट मला ऍड करतो इंस्टावरती, 2 मिनिटं द्या. पण इंस्टाग्राम असं असतं की ब्रँड कोलॅब्स वगैरे जे असतात इंस्टावरून त्यातून भेट. युट्यूबचे लाईक्स मी बऱ्याच पूर्वी नाट्य क्षेत्राशी संबंधित होतो, खूप पूर्वी होतो. अच्छा, म्हणजे फार थिएटर पूर्वी आर्टिस्ट. थिएटर आर्टिस्ट थिएटर आर्टिस्ट होतो. ऍक्च्युली तुम्ही मला कळतंय, तुम्ही दिसायला पण खूप चांगले आहात. थँक्यू व्हेरी Yes. दुसरं त्याच आणि अख्खा पुरुषोत्तम करंडक ऑलमोस्ट आम्हाला मिळत होता, पण दुसऱ्या एका संघाचं नाटक त्या वर्षी वरचं ठरलं, म्हणजे आम्हाला दुसरा नंबर मिळाला होता. यू आर अ गुड ऍक्टर. असं आता वाटतंय मिळालं म्हणजे काहीतरी असेल. पुढे मी कंटिन्यू नाही केलं, पुढे मी नोकरी प्रोफेशन मध्ये आलो, मग ते म्हणजे सुटलं ते सगळं. म्हणजे ते होती होतो म्हणजे मराठी जी नाटकं असतात त्याच्यामध्ये असायचो. मग नंतर ते मागे पडलं. आता लेटेस्ट त्यांचं परत रजिस्ट्रेशन आणि हे सगळं करायचं राहून गेलं, तर ते बरं आलं तुमच्याशी बोलताना. विचारायचं होतं की लाईक तुम्ही नाटक का सोडलं? म्हणजे की मी जेव्हा करत होतो तेव्हा आता जे सिनियर लोक आहेत ते सगळे होते. पुष्कर श्रोत्री, प्रसादो, केदार शिंदे किंवा हे सगळे लोक होते त्यावेळेला, आणि त्यांच्या ह्याच्यात मी तसा नौका होतो. पण त्यावेळी या लोकांनी थोडासा म्हणजे त्यांचं कौतुकास्पद आहे की त्यांनी थोडासा नेटाने त्या गोष्टी पुढे नेल्या, आणि ते मला नेता आले नाही. माझी काय परिस्थिती होती त्यानुसार मला काही पैसे मिळवणं, कौटुंबिक जबाबदारी यासाठी ते आवश्यक होतं मला. त्यामुळे मी फार कंटिन्यू करण्याच्या याच्यामध्ये नव्हतो, आर्थिक परिस्थितीमध्ये नव्हतो. आणि मग मी नंतर सोडल्यानंतर मग चॅनल्स वगैरे आले, त्याचं मग जास्त म्हणजे कमाईच्या चांगल्या संधी उपलब्ध झाल्या. त्यावेळेला पर्टिक्युलर नव्हत्या. 90s मध्ये मी जेव्हा करत होतो तेव्हा एवढं विशेष नव्हतं. नंतर आज आता आपण बघतो रिसेंटली प्रसादचा एक सुंदर पिक्चर आलेला आहे, 2 भाग आले त्याचे आनंदी गेंजवरती. पण म्हणजे प्रसाद ओगनी खरंच बघायला पाहिजे, कौतुकास्पद आहे की एवढे वर्ष स्ट्रगल करून आज तो माणूस तिथे पोहोचला. दॅट्स इज इट ऑल. तुम्हाला असं वाटतं का परत चालू केलं पाहिजे आपण? मला असं वाटतं, पण आता मी शुअर नाहीये, म्हणजे आता काय होऊ शकेल ते शुअर नाहीये. पण कंटेंट मध्ये काहीतरी करावं असं डोक्यात आहे. बघूया काय. म्हणजे मी इनफॅक्ट तुम्हाला त्यासाठी काही प्रश्न विचारले की मलाच आता हे माध्यम माझ्यासाठी मी कधी एक्सप्लोअर नाही केलं. त्या दृष्टीने म्हणजे कसं करता येईल, काय करता येईल, या दृष्टीने मला मी नक्कीच म्हणेल करायची. तुम्ही कंटेंट परत चालू करा. तुम्ही एक ग्रेट ऍक्टर होता आधी पण आणि आता पण आहात. तुमच्या वर्ग जन्मल्यापासूनच कलाकार असतो, तो मरतपर्यंत गॉड गिफ्टेड, राईट? तर नक्कीच तुम्ही जर का फ्युचर मध्ये तुमचं काम चालू केलं तर चॅनलचं नाव काय असेल? चॅनलचं नाव काय? तर तुमच्याच नावाने असेल ना काही? ही श्रींची इच्छा वगैरे असं काहीतरी ठेवीन, कारण सगळं परमेश्वराच्या कृपेनेच होत असतं आपल्या आयुष्यात जे होतं ते, असं मला वाटतं. माझी भावना ती. धन्यवाद सर, तुम्हाला भेटून खूप चांगलं वाटलं. आता आपण पण विदाई घेऊ आता इथून खडक वाचल्यातून. थँक्यू व्हेरी मच. थँक्यू फॉर युअर. ओके गाईज, थँक्यू फॉर वॉचिंग दिस व्लॉग, आणि अशा ब्लॉगला सपोर्ट करत राहा. थँक्यू. आणि सबस्क्राईब करा गाईज, सबस्क्राईब करा, लाईक करा, आणि कमेंट मध्ये सांगा मला कसा वाटला हा ब्लॉग. आणि तुम्हाला एक सांगतो, ब्लॉग करा गाईज, चालू करा ब्लॉग करायला, आणि कुणाला भिऊ नका. डायरेक्ट बघितलं ना मी कसा करतो, आणि जरा कॉन्फिडन्स बिल्ड करा आणि करून टाका ब्लॉग, काही विषय नाही. चला बाय.